नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशांत लांजेवर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. मित्रांनो, अगदी काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक तारखांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे जरी असले तरी अद्यापही महाराष्ट्रातील सत्ताधारी असो की विरोधी पक्षाकडून उमेदवाराची घोषणा न झाल्याने नेमका उमेदवार कोण असणार याकडे मतदार चातकाप्रमाणे वाट बघत आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील अगदी शेवटचा मतदारसंघ असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रावर सर्वांची नजर लागली आहे. या क्षेत्रात देश पातळीवर काम करणारे हेवीवेट नेते असल्याने आपसुकच नजरा तर राहतीलच. मात्र सत्ताधारी भाजप असो की विरोधातील काँग्रेस असो, कोणत्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केली नाही किंवा तसे संकेत दिले नसल्याने कोणत्या पक्षाचा नेमका उमेदवार कोण असणार यावर चर्चा आहे. चला तर प्रत्येक पक्षाची स्थिती कशी असेल यावर आपण थोडी चर्चा करूया. भंडारा गोंदिया लोकसभेचे विद्यमान खासदार भाजपचे सुनील मेंढे आहेत. तसेच भंडारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदावरही कार्यरत आहेत. मात्र गेल्या 5 वर्षात खासदार सुनील मेंढे यांनी जनतेच्या नजरेत भरेल असे विकास कामे केलेली दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत. अचानक अयोध्येमधील श्रीराम मंदिराचं लोकार्पण करण्याची वेळ आली आणि कारसेवक खासदार म्हणून लोकसभा क्षेत्रात मोठमोठी बॅनर झळकले. रामभक्त खासदार फिरताना दिसले. हा एक चांगला काम सोडला तर अख्ख्या लोकसभा क्षेत्रातील अनेक मतदार विद्यमान खासदारांचा चेहराही ओळखू शकणार नाही की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. असे जरी असले तरी सध्या भाजप राममय झाले असल्याने कारसेवकाची पावती म्हणून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तर दुसरीकडे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके मैदानात उभे राहण्यासाठी जय्यत तयारीत आहेतच. डॉक्टर परिणय फुकेचा विरोध पक्षातूनच होताना दिसतो. याला कारणही तसेच आहेत. ते म्हणजे डॉक्टर फुके यांना बाहेरची पार्सल संबोधला जातोय. गटातटाचं राजकारण करून आपलाच हित जोपासणारे असल्याचा ठपका भाजप कार्यकर्तेच ठेवत असतील तर कोणी काय म्हणावे. एक मात्र खरे की डॉक्टर परिणय फुके यांनी दोन्ही जिल्ह्यात आपला जनसंपर्क वाढवून कितीही अंतर्गत विरोध झाला तरी आपण स्पर्धेत आहोतच हे दाखवून दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त असल्याने जर विद्यमान खासदारावर निष्क्रियतेचा ठपका ठेवून सुनील मेंढे यांची तिकीट कापली तर डॉक्टर परिणय फुके हे भाजपकडून प्रबळ दावेदार राहणार. महाविकास आघाडीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकोलीचे आमदार नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे एकमात्र उमेदवार जे जनतेच्या पसंतीचे आहेत. काँग्रेस पक्षाकडून अन्य 3-4 पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मागितली तरी सर्वसामान्यांचा नेता म्हणून आमदार नाना पटोले यांच्याच नावाची चर्चा आहे. असे जर झाले तर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात पुन्हा एकदा नाना पटोले विरुद्ध डॉक्टर परिणय फुके यांच्यात सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही जागा सुरुवातीपासूनच आहे. मात्र सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजप सोबत गेल्याने आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर पाठविले असल्याने ही जागा भाजपसाठी आपसुकच खाली झाली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे काम केवळ भाजपच्या उमेदवाराचे प्रचार करावा लागणार आहे. असे जरी असले तरी नुकताच सडक अर्जुन येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही जागा वाटपाला रामराम केला असे समजू नका, काहीही होऊ शकते असे संकेत देऊन महायुतीत सर्वच आलबेल नाही हे स्पष्ट केले आहे. दोन्ही जिल्ह्यातील जनता आपणच निवडणुकीत उभे राहावे असे सांगून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपलीच पाठ थोपटण्याचा प्रयत्न केला. मात्र भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील जनता मुळातच पटेलावर खुश नाहीये हे काही निवडणुकांवरून दिसून आले आहे. सध्या तरी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात भाजप व काँग्रेस या दोनच पक्षात सरळ लढत होईल. वंचित बहुजन आघाडीने नुकतेच साकोली येथे जनसभा घेऊन हजारोंची गर्दी गोळा करून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचे मत हे निर्णायक ठरणार आहे. सध्या भाजपचे पारडे जड जात असले तरी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वतः उमेदवार असतील तर यावेळी निवडणुकीचे चित्र वेगळे राहणार. काँग्रेसला विजयश्री प्राप्त करता येईल इतपत स्थिती दिसत आहे. भाजपने कोणताही उमेदवार दिला तरी काँग्रेसचे नाना पटोले हे वरचढ ठरणार एवढे मात्र निश्चित आहे. तुर्तास आचारसंहिता केव्हा लागतो आणि भाजप तसेच काँग्रेसकडून कोण उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे राहतात यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.